बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रो, आता काही दिवसांपूर्वी एक ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि तो ट्रेलर म्हणजे धमाकेदार ट्रेलर आहे. तो ट्रेलर म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा येतोय या महिन्यातच आणि हा सिनेमा जो आहे त्याचे लेखक दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर खुद्द. महेश मांजरेकर म्हटलं की क्वालिटी, महेश मांजरेकर म्हटलं की ह्यूज सिनेमा, महेश मांजरेकर म्हटलं की मोठा सिनेमा. तर मोठा सिनेमा घेऊन येत आहेत पुन्हा शिवाजीराजे भोसले. हा सिनेमा येतोय आणि हा सिनेमाचा जो ट्रेलर आहे या ट्रेलरमध्ये खास करून तुम्हाला सांगतो याचा जो शेवटचा जो चंक आहे म्हणजे कोर्ट सीन जो आहे तो तुमचे डोळे उघडणारच, अंगावर शहारे आणणारा आणि डायलॉग्स जे आहेत ते अप्रतिम. एका लहान मुलीच्या तोंडी हे डायलॉग देऊन महेश मांजरेकर यांनी पुन्हा सिद्ध केले आहे की ते परफेक्शनिस्ट आहेत दिग्दर्शक म्हणून आणि मराठी माणसाचे विचार अटकेपार घेऊन जाण्यामध्ये ते समर्थ आहेत असं त्यांनी पुन्हा सिद्ध केलेलं आहे. मी पुन्हा शिवाजीराजे भोसले शेवटच्या सीनमध्ये म्हणजे ट्रेलरच्या शेवटच्या सीनमध्ये आवर्जून हा ट्रेलर बघा तुम्ही. तुम्हाला मी हे का बोलतोय हे तुम्हालाही पटेल, कारण काय थॉट असू शकतो. मुळात काय आहे की पहिलं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा आत्ताच्या माणसांचं म्हणजे आत्ता जी काही कंडिशन होती त्यावेळी त्या कंडिशनला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो कॉम्बिनेशन केलं होतं ते फारच अप्रतिम होतं आणि म्हणून तो सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला होता. हा सिनेमा देखील डोक्यावर घेतील त्याचं कारण म्हणजे हा सिनेमा जो आहे तो शेतकऱ्यांवर भाष्य करणार आहे. महाराष्ट्राचे शेतकरी, आपले अन्नदाता ज्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि आत्महत्याचं जे प्रमाण आहे ते तर आजही थांबत नाहीये. का थांबत नाही याचं उत्तर कुठलं सरकार देणार आहे? सरकार देणार आहे की नाही देत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अवतरतात महाराष्ट्रात आणि ते आवाज उठवतात. ते ह्या राजकारणाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न करतील या सिनेमाद्वारे. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर जर अन्याय होतोय, त्यांच्यावर जर अत्याचार होतोय, त्यांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या मुलाबालांचा प्रश्न जर सुटत नसेल तर मग हा महाराष्ट्र कशासाठी, याचसाठी केला होता टास, याचसाठी असं आहे का? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावर भाष्य करणारा सिनेमा येतोय पुन्हा शिवाजीराजे भोसले. क्लास ट्रेलर जबरदस्त आहे, अप्रतिम. याची सुरुवात ही खूप छान पद्धतीने केलेली आहे महेश मांजरेकर यांच्या व्हॉइस ओव्हरने आणि जे काय दिसते आपल्याला या टीजरमध्ये, या ट्रेलरमध्ये हे अप्रतिम आहे. खूप छान गोष्ट घेऊन येतोय, खूप छान प्रश्न घेऊन येत आहेत महेश मांजरेकर या सिनेमाद्वारे. हा सिनेमा मिस करू नका. हा सिनेमा खरं तर लोकांपेक्षा राजकारण्यांनी बघायला पाहिजे. हा सिनेमा त्यांच्यासाठी स्पेशल शो स्क्रीनिंग केला पाहिजे महेश मांजरेकर यांनी, कारण आपला महाराष्ट्र आहे, मराठी नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, काय करतायत त्यांना प्रश्न विचारणारा हा सिनेमा असेल पुन्हा शिवाजीराजे भोसले. बोलतोय कारण ट्रेलरमध्ये जे बघायला मिळालंय ते अप्रतिम आहे आणि खूप छान गोष्ट मांडलेली आहे. खूपच जबरदस्त विषय घेऊन आलेले आहेत महेश मांजरेकर आणि सगळे कलाकार दमदार आहेत. जबरदस्त सयाजी शिंदे बघायला मिळतो आपल्याला, मंगेश देसाई बघायला मिळतोय. खूप छान छान सगळे कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळत आहेत आणि आत्ताच राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपला बाल कलाकार बघायला मिळतो या सिनेमामध्ये पुन्हा एकदा. खरंच जबरदस्त सिनेमा घेऊन येतात. खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि महेश मांजरेकरांचा जर सिनेमा आहे तर तो जबरदस्तच आहे, यात वादच नाही. तर आवर्जून हा सिनेमा पहिल्यांदा राजकारण्यांनी बघायला पाहिजे, मग प्रेक्षकांनी बघायला पाहिजे असं मी ठाकूर की बिंदास बोल मधून बिंदास बोलेन. मी श्री महेश मांजरेकर यांना विनंती करतो की स्पेशल शो मंत्रालयात ठेवा, स्पेशल शो सगळ्या नेते मंडळींसाठी ठेवा, स्पेशल शो प्रत्येकाने बघायला पाहिजे. स्पेशल शो हा जेवढे सरकारी, शासकीय, प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी बघायला पाहिजे. ती मराठी माणसं बसली आहेत तिथे, त्यांच्या हाती सगळं असताना ते शेतकऱ्यांसाठी का काही करत नाही? संविधानाला जे लागू पडेल अशी कामं का करत नाहीत? जर करत असतील
तर ती सिद्ध व्हायला पाहिजे आणि ती सिद्ध होत नाहीत. म्हणून पुन्हा शिवाजीराजे भोसले येत आहेत बोलायला, तुम्हाला सांगायला, तुमचे डोळे उघडायला. महेश मांजरेकर घेऊन येत आहेत पुन्हा शिवाजीराजे भोसले. मला कोणावरही कुरघोडी करायची नाही. प्रत्येकाला विचार दिलेत, प्रत्येकाने समजलं पाहिजे आणि प्रत्येकानं या सिनेमातून बोध घेतला पाहिजे. हा सिनेमा आपल्याला पुन्हा जाग करण्यासाठी येतोय. खास करून सर्व राजकीय पक्षांना, सगळ्या राजकीय नेत्यांनी हा सिनेमा बघून आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी महाराष्ट्रासाठी काय करतोय, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मी काय करतोय, माझं काय देणं लागतं, मला लोकांनी का निवडून दिलंय. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्या राजकारण्यांनी दिली पाहिजे. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा बघितल्यानंतर शिकायला पाहिजेत. खूप छान सिनेमा, खूप अप्रतिम वन लाईन आहे, खूप अप्रतिम ट्रेलर मला तरी वाटतं. हा सिनेमा रिलीज होण्याची मी वाट बघतोय आणि सगळ्यांनी हा सिनेमा आवर्जून बघा थिएटरमध्ये जाऊन. महेश मांजरेकर वेगळं रसायन आहे मराठी इंडस्ट्रीमधलं आणि ते पुन्हा आपल्याला या सिनेमाद्वारे पुन्हा आय ओपनर ठरणार आहेत आणि हा सुपर डुपर हिट सिनेमा पुन्हा होणार आहे. आणि खरोखर सांगतोय हा सिनेमा शेतकरी अवश्य बघणार आहेत. शेतकरी आणि गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेतकरी हा सिनेमा बघितल्यानंतर रडत रडत बाहेर येणार आहे थिएटरच्या, कारण त्यांची गोष्ट घेऊन येत आहेत महेश मांजरेकर. ठाकूर के बिंदास बोल में मधून मी सगळ्या टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खास करून महेश मांजरेकरांना शुभेच्छा देतोय. आणि हॅट्स ऑफ सर, तुम्ही हा सिनेमा घेऊन येत आहे. खूप जबरदस्त मुद्दा घेऊन तुम्ही येत आहे आणि तुम्ही येत आहे म्हणजेच हा सिनेमा हिट होणार आहे. हा सिनेमा लोकांच्या विचारांमध्ये बदल घडवणार, हे नक्कीच होणार आहे, मला पूर्ण खात्री आहे. आणि हा सिनेमा बघितल्यानंतर जर या आपल्या सगळ्या राजकीय नेत्यांचे जर विचार बदलले नाहीत तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत असं मला वाटतं. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला मी दोष देत नाहीये, पण हा विचार श्री महेश मांजरेकर घेऊन येत आहेत तेव्हा नक्कीच आवर्जून याच्यावरती विचार व्हावा, याच्यावरती आपण पावलं उचलाल आणि हा सिनेमा बघितल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपले मराठी जेवढे नेते आहेत, जेवढे राजकीय पक्ष आहेत, ते मराठी माणसासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उभे ठाकतील आणि या महाराष्ट्रात बदल घडेल. या सिनेमाने बदल घडेल अशी पूर्ण खात्री आहे. आवर्जून बघा सिनेमा पुन्हा शिवाजीराजे भोसले, जबरदस्त सिनेमा. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रो, तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अवश्य हा ट्रेलर, हा टीजर सगळीकडे शेअर करा. धन्यवाद.